चाललोय लॉंग ट्रिपला तुळजापूरला. तर बघू आता ट्रिप कशी काय होती काय. इथं ट्रॅफिक लागली, ट्रॅफिकच एवढी लागली की आता किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. अर्धा झाला ट्रॅफिक मध्ये अडकलोय. तर किती वेळ लागतोय जायला काय माहिती. ट्रॅफिक तर खूप दिसते या साईडला. थांबलो इथं पेरू खाते. मावशी पेरू खाते. मावशीला घेतल्या तर मधूनच पिकअप करून पप्पा पेरू घेते ते. चहा प्यायला उतरलो, चहा पिलंय. आता निघालं सोलापूरच्या दिशेने. अजून सोलापूर एक 50-60 किलोमीटर आहे. तर मग जेवण करू आणि तिथून नंतर मग आपण पुढे जायचं आपल्याला. बसा. हॉटेलमध्ये आलोय जेवायला. मावशीने काय आणलंय मावशी? भाजी माठाची. हा हा कारडा येणार आहे. सांगते त्याला काय नको बघा. भाजी बघ, दाखव भाजी कशी भाजी. पंजाबी थाळी. हो, निवली पाणी खडा आणलेला आहे. हळू एकदम बेस्ट. बऱ्याच दिवसांनी आज खातोय. आज मला मजा येणार. जेवण झाले आणि जेवण खूप चांगलं होतं. तर जे कोणी इथं ट्रॅव्हल करत असतील नंदिनी तुळजापूर साईडला, तर नंदिनी हॉटेल तुम्ही बघू शकता. जेवण होतं चांगलं होतं. पहिल्यांदा एवढ्या लांब घेऊन आलो गाडी. तर आपली पहिलीच ट्रिप आहे. तर गाडी आपण एवढ्या लांब घेऊन चाललोय पहिल्यांदा. आणि गाडीने आता मी ॲव्हरेज चेक केलं तर मला हायवेला 16 ते 17च ॲव्हरेज दिलेलं आहे. आणि तो विचारलं सिटी मला 9 ते 10चं ॲव्हरेज भेटलेलं आहे. कनेक्ट करायचं चाललं आहे ॲपल कारप्लेला. तर स्टार्टिंगपासून कनेक्टच होत नाही आहे. तुम्ही बघू शकता ॲपल कारप्ले. लोकेशनला पोचलोय. तर आता आपण सामान उतरून रूमला जायचं आहे. आता बघू. तर रूम बुक केली. अमृत पिवळा कदम. मावशी रूम कितीला भेटली आपली? रूम 600 रुपयाला. 4 जणांसाठी. बागेश्वरी आता आहे ना आपल्याला पुढे जायचंय. आता आपलं दर्शन झालंय. आपण चाललोय आता बागेश्वरीकडे चाललोय. बागेश्वरीचं जुनं वालं नवीनचं पुढे. आला आज बागेश्वरीला जेवायला. नाही झाला 12 वाजता चालू होणार आहे. बघू कसं काय आता जेवणाचं. किचनच्या इथे गेलो 3 ते 4 पातेलं ही होती. तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 पातेल्यामध्ये मटण आहे. आणि अजून 3 ते 4 गमिले भरून मटण आहे. रीलचे व्हिडिओ पण ते शूट करत होते. धिंगाणा गर्दी म्हणलं तर फक्त हॉटेल बागेश्वरीला. क्वालिटी क्वांटिटीचा राजा म्हणलं फक्त हॉटेल बागेश्वरी. जावा घरी मला वेटिंग. टोकन काढण्यासाठी लाईन थांबावं लागतंय. कोण भेटलंय? मी आणि पप्पाच खाणार आहे. तर खाणार नाही. बघूया आता. टोकन भेटलंय तर कधी येत आहे. 12 वाजता बोलले ते. तर आपला टाइम बघू शकता 12:15 होऊन गेलेत. कधी होते गर्दी बघू शकता.
तास झाला बसलोय, अजून जेवण काही आहे ना, तर बघू किती वेळ लागतोय. फायनली जेवण आलं आणि जेवण झालं. जेवण खूप भारी चांगलं होतं आणि टेस्ट ही चांगली होती. तर तुम्ही नक्की विजिट करा. मला दोन भात, भाजी, भाकर सगळं एक नंबर होतं, त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा. जेवण झालेल्या माणसांची रिव्ह्यू घेत होतं, तर ते व्हिडिओ बघू शकता. त्याला बघण्यासाठी गर्दी बघू शकतो. व्हिडिओ घेतोय आणि त्याला बघण्यासाठी एवढी गर्दी आहे. जेवण निघालंय आणि आपण श्रीमती ठीक आहे चला. आपण जेवणासाठी मसोबा जत्राला थांबलेलो होतो. तर इथलं ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, खूप भारी आहे. मसोबा जत्राला आपण बसलेलं आहे जेवायला, परत मटन नाही खायला. तर इथला ॲम्बियन्स बघा. जेवण केल्यानंतर संध्याकाळी आपण 10-10:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलो.